ओके. सो मला सांगा की ॲग्रिगेट डिमांड फंक्शन म्हणजे हे कुणाच्या थिअरी प्रमाणे आपण वापरतो? लाईक ॲग्रिगेट डिमांड फंक्शन ची थिअरी कुणी सांगितली आपल्याला? केनियस. J.M. केन्स, लॉर्ड केन्स, राईट. दुसरी गोष्ट, व्हॉट डज ॲग्रिगेट डिमांड फंक्शन रिप्रेझेंट? ॲग्रिगेट डिमांड फंक्शन जे ADF ते काय रिप्रेझेंट करतं? Various aggregate demand price. Actually not like that, पण ठीक आहे, that's a good effort. I will say it's like ॲग्रिगेट डिमांड फंक्शन आपल्याला दाखवतं की जे ट्रेडर्स असतात, जे व्यापारी असतात, त्यांनी भविष्यात किंवा प्रेझेंट मध्ये सुद्धा काय रेव्हेन्यू एक्सपेक्ट केलाय, म्हणजे ते काय इन्कम मिळेल हे एक्सपेक्ट करतात, हे आपल्याला ॲग्रिगेट डिमांड प्राइस फंक्शन मधनं समजतं. ओके. यात दोन प्रकार पडतात, ज्याला ॲग्रिगेट डिमांड प्राइस असं म्हटलं जातं. ॲग्रिगेट डिमांड प्राइस म्हणजे अमाउंट ऑफ मनी विच द एंटरप्रेन्योर एक्सपेक्ट्स to receive from the sale of output produced at a various levels of employment. एम्प्लॉयमेंटच्या वेगवेगळ्या लेवल्स वरती आपल्याला किती पैसे मिळतील हे जेव्हा समजलं जातं, दॅट इज ADP. म्हणजे जेव्हा आपण वस्तू रूपात बघतो वी कॉल इट ॲग्रिगेट डिमांड फंक्शन, आणि जेव्हा आपण प्राइसच्या रूपात बघतो वी कॉल इट ADP. आता मला एक सांगा, मी तुमच्या समोर कर्व ही ओपन करते, त्याच्यावरनं तुम्हाला काही समजतंय का बघा. त्याच्या आधी हा हे शेड्यूल किंवा ज्याला आपण ॲग्रिगेट डिमांड फंक्शन असं म्हणतो, त्यात काय दिसतंय बघा. ADF इज इक्वल टू F ऑफ N, फंक्शन ऑफ N असं लिहिलंय. ज्यांनी व्हिडिओ बघितला नाहीये त्यांनी प्लीज हे नोट डाऊन करत राहा. पण मी असं सांगेन की जर मी तुम्हाला एखादा व्हिडिओ टाकत असेल तर प्लीज तो व्हिडिओ बघा, कारण तुमचं पुढचं जे आहे ना ते त्या व्हिडिओवर अवलंबून असतं. खूपदा असं होतं, कुठला तरी वेबिनार आहे, कुठलं तरी लेक्चर आहे, कुठली तरी मीटिंग आहे, आणि त्या फक्त कारणासाठी म्हणून खूपदा लाईव्ह लेक्चर नाही घेता येत आणि तुम्हाला व्हिडिओ टाकली जाते की ज्यात थोरो एक्सप्लेन केलेली असते प्रत्येक गोष्ट, पण खूपदा तुम्ही त्याच्याकडे इग्नोर करता आणि मग व्हॉट वी कॅन से आपण त्या बाबतीत काही करू शकत नाही. ओके. सो मला असं वाटतं की तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा एखादी व्हिडिओ टाकली जाते तेव्हा ती नीट बघायची. सो ॲग्रिगेट डिमांड फंक्शन इज अ फंक्शन ऑफ N, दॅट इज लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे कोणत्या प्रकारे जॉब मिळू शकतात. फंक्शन ही जी गोष्ट आहे ना ती दोन गोष्टींमधलं. इज देअर एनी प्रॉब्लेम? ओके, इफ देअर इज प्लीज लेट मी नो. ओके. सो फंक्शन ही जी गोष्ट आहे ना ती दोन गोष्टींमधलं रिलेशन दाखवते. आत्ता आपण एक्सपेक्टेड सेल्स म्हणजे जे व्यापारी असतात, जे बिझनेसमॅन असतात, त्यांनी किती सेल होईल ह्याचं जे एक्सपेक्टेशन केलंय त्यातलं आणि लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट मधलं रिलेशन बघतोय. थोडंसं लॉजिक वापरा आणि मला सांगा की हे लॉजिक वापरून तुम्हाला काय समजतं? एक्सपेक्टेड सेल्स आणि एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज किंवा जॉब देणं यात काय रिलेशन असेल? जर समजा माझे एक्सपेक्टेड सेल वाढले तर माझे एम्प्लॉयमेंट किंवा जॉब्स वाढतील का कमी होतील? वाढतील. का? कारण सेल वाढेल त्याच्यामुळे आपल्याला वर्कर्सची गरज जास्त लागेल. एक्झॅक्टली, तुम्हाला जास्त प्रोड्यूस करायला लागेल. मग आपल्याला हे जे नॅचरली रिलेशन समजतंय तेच आपल्याला ग्राफिकली आणि शेड्यूल मध्ये दाखवायचंय किंवा तेच दाखवलं जातं. मी तुम्हाला दरवेळेस सांगत आले, इकॉनॉमिक्स इज अ व्हेरी लॉजिकल सब्जेक्ट. तुम्ही बघितलं असेल तर इथे N म्हणजे लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट दाखवली जाते की किती लाख वर्कर्सना जॉब मिळणार आहे. सो इट इज लाईक ॲज युअर जॉब, ह्याचं वाईस वर्सा पण रिलेशन. म्हणजे जशी तुमची लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट वाढत जाते, आता आपण काय रिलेशन बघतोय की किती वर्कर्स वाढले तर त्या प्रकारे किती रेव्हेन्यू वाढेल असं व्यापारी जे असतात ते एक्सपेक्ट करतात. सो समजा 1 लाख रेव्हेन्यू, 1 लाख ने वर्कर वाढले
तर 175 करोड 175 crores रुपीज इतका रेव्हेन्यू दॅट इज एडीपी होईल. जर 2 लाख झाले तर 250, 3 लाख झाले तर 325, 4 तर 400, 5 लाख तर 475, 6 लाख तर 550. म्हणजे तुम्ही बघू शकता की जसे जसे आपण वर्कर वाढवतोय तसं तसं त्यांच्याकडनं प्रोडक्शन वाढतंय आणि प्रोडक्शन वाढतोय म्हणजेच एंटरप्रेन्युअर किंवा बिझनेसमन किंवा ज्याला आपण व्यापारी ट्रेडर काही म्हणतो तर तो एक्सपेक्ट करतो की माझा रेव्हेन्यू वाढेल आणि रेव्हेन्यू वाढेल म्हणजेच एडीपी वाढेल. तुमच्या लक्षात येतं हे रिलेशन मी जे म्हणते ते तुम्हाला? हे जेव्हा ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं असतं तेव्हा या प्रकारचा कर्व दाखवला जातो. यात एक्स ऍक्सिस वर लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट आहे, वाय ऍक्सिस वर एडीपी आहे. म्हणजे मगाच्याच टेबलवरनं. आणि जेव्हा ही ग्राफिकल लाईन काढली गेली प्लॉट्स दाखवणारी तेव्हा असं लक्षात आलं की ही अप्पर किंवा अपवर्ड स्लोपिंग कर्व आहे, म्हणजे वर जाणारा. बघा बरं का, आपण जेव्हा डिमांड लॉ बघतो तेव्हा आपण असं म्हणतो की डिमांड लॉ मध्ये डिमांड कर्व जो आहे तो डाऊनवर्ड स्लोपिंग आहे. डाऊनवर्ड स्लोपिंग काय आहे? कारण जशी प्राइस वाढते डिमांड कमी होते, जशी प्राइस कमी होते डिमांड वाढते. दॅट्स हाऊ वी से दॅट इज डी इज अ फंक्शन ऑफ पी. बरोबर? डिमांड आणि प्राइस मधलं फंक्शन किंवा रिलेशन असं दाखवलं जातं. यात आपण काय म्हणतोय की जशी एम्प्लॉयमेंट वाढते तशी आपली एडीपी ऍग्रीगेट डिमांड प्राइस वाढते. म्हणजे जर एक व्हेरिएबल वाढलं तर दुसरंही वाढतं. सो दॅट्स वाय देर इज अ पॉझिटिव्ह रिलेशन आणि म्हणून स्लोपही पॉझिटिव्ह अपवर्ड स्लोपिंग असतो फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि म्हणून तुम्ही बघताय की हा जो कर्व आहे तो लेफ्ट टू राईट वरती जातोय. एडीएफ इज इक्वल टू एफ ऑफ एन. पण नेहमी तो लिनियर असण्याची गरज नाही, तो खूपदा मेजर ऑफ द टाइम्स थोडा कर्वी असतो. इट्स नॉट अ लिनियर, नॉन लिनियर एडीएफ असं म्हटलं जातं त्याला. आणि तुम्ही बघू शकता नॉन लिनियर एडीएफच्या बाबतीत काय होतं. नॉन लिनियर एडीएफच्या बाबतीत त्याचं तुमचं एडीएफ वाढत जातं. एडीपी म्हणजे जशी लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट वाढते तशी तुमची एडीपी ऍग्रीगेट डिमांड प्राइस वाढत तर जाते, पण त्याच्या तुलनेत तुमची जो स्पीड आहे ना तुमचं रेव्हेन्यू वाढायचा तो हळूहळू कमी होतो. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या की तुम्ही इथून मुंबईला जाताय किंवा इथून पुण्याला जाताय तर आपण असे टप्पे करू. पुण्याला जाण्याचे टप्पे करूया. इथून मंडणगड, मंडणगडहून असा विचार करा माणगाव, माणगावहून आपण जर ताम्हिणी मार्गे जात असू तर आपल्याला वाटेत गावं लागतात, तुम्हाला माहिती असेल तर, बरोबर ना? आणि आय एम रिअली नॉट गेटिंग इट. कोणाला आठवत आहे का कुठलं आपलं ते मधलं खूप मोठं जिथे एसटी थांबते? मला आठवेलच. महाड, मुळशी. पुढे गेलो आपण महाडचा. आपण काय केलं? दापोली, दापोली टू मंडणगड, मंडणगड टू माणगाव आणि माणगाव मधून मुळशी, मुळशीतून पुणे, असे 5 टप्पे आहेत. सो आता कसं होतं, आपण निघालोय, नवीन प्रवास आहे, वी आर हॅपी, असं छान दिसतंय सगळीकडे राईट. मग आपण काय करतो, आपण दापोली ते मंडणगड एकदम पाऊण 1 तासात पार करतो. आपला स्पीड फास्ट असतो. ओके. मग मंडणगड ते माणगाव सुद्धा आपला नेहमीचा फिमिलियर एरिया आहे की नाही, कोकणचा एरिया राईट. सो आपण तोही मगाच्या स्पीड पेक्षा कमी पण तसा फास्ट पार करतो. थोडा स्पीड कमी झालाय पहिल्या दापोली ते मंडणगड टप्प्यापेक्षा, स्टील वी कव्हर इट व्हेरी वेल. आता मंडणगड ते मुळशी तर घाटच आहे, ताम्हिणी घाट, मग आपला स्पीड कमी होतो. आणि मुळशी ते पुणे प्रचंड ट्रॅफिक असतं. सो काय होतं की जे ट्रॅफिकचा रस्ता आहे ना, आपण एकदम स्लो होतो. कधी कधी तर असं होतं की आपण थांबून जातो, म्हणजे 0 स्पीड होतो. बरोबर. आता असं विचार करा, तुम्हाला काय लक्षात आलं, प्रत्येक टप्प्यावर आपला स्पीड वाढला की कमी झाला? पुढच्या टप्प्यावर कमी झाला. कमी झाला. सो ऍग्रीगेट डिमांड फंक्शनच्या बाबतीतही असंच होतं की जसं आता इथले टप्पे कोणते आहेत तुम्ही बघू शकता. N1, N2, N3 आणि त्याच्या बरोबरीने N1 च्या बरोबर असतो R1, N2 च्या बरोबर असतो R2, N3 च्या बरोबर असतो R3. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक टप्प्याला ना ऍग्रीगेट डिमांड फंक्शन किंवा त्याच्यापासून मिळणारा जो रेव्हेन्यू आहे ना, तो हळूहळू तो मिळण्याचा स्पीड कमी होतो.
ओके, पहिल्या फटक्यात जर मला 10 लाख रुपये एक्स्ट्रा मिळत असतील तर पुढच्या फटक्यात मला कदाचित 8 लाखच मिळतील. त्याच्या पुढच्या म्हणजे वाढतायत माझे पैसे. ओके, 10 लाखामध्ये 8 लाख ऍड होणार आहेत. सो माझे रेव्हेन्यू वाढलाय पण कमी प्रमाणात वाढलाय. आणि म्हणूनच असं जो हा स्पीड कमी होतो ना वाढीचा, वी कॉल इट इन्क्रीजिंग ऍट अ डिमिनिशिंग रेट. ओके, म्हणजे तुम्ही असं बघू शकता इथे त्यांनी काय लिहिलंय की एडीएफ कर्व मी तुम्हाला हायलाइट करून दाखवते. ओके, ADF curve slopes upward from left to right at the diminishing rate because when income increases, people tend to spend smaller amount of income on consumption good and save rest of the income. म्हणजे तुमचं एडीएफ वाढतच जातं. ओके, तुमचं जे रेव्हेन्यू कलेक्शन आहे ते वाढतच जातं पण छोट्या स्पीडला. आणि त्याचं कारण काय होतं तर आपलं इन्कमचा 2 भागात आपण काय म्हणू, इन्कमचे 2 वाटे करतो आपण. इन्कमचे 2 भागात डिव्हिजन होतं. पहिलं असतं कन्झम्पशन, दुसरं असतं सेव्हिंग. ओके, आणि प्लीज 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 याच्यासाठी ते व्हिडिओ बघा. मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलंय मागच्या. यू कॅन मेक इट फास्टर. माझा आवाज सुद्धा एखाद्या डक सारखा येईल तुम्हाला, क्वॅक 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 असा. ऍक्च्युली यू कॅन डू दॅट, पण ऍटलीस्ट समजून घ्या जे पाठ समजून घ्यायचे ते. आता हे कसं होईल ते मात्र तुम्ही मागच्या व्हिडिओ मधून समजून घ्यायचंय, कारण मला ह्या पुढच्या फंक्शन तुम्हाला शिकवायचंय. ओके, पण लक्षात घ्या मला आता तुम्हाला काय सांगायचं होतं की एडीएफ हे अपवर्ड स्लोपिंग फंक्शन आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट. सांगा बरं मला, एडीएफ ऍग्रीगेट डिमांड फंक्शन कोणता स्लोप? अपवर्ड डिमांड. करेक्ट, व्हेरी गुड. अपवर्ड स्लोप म्हणजेच पॉझिटिव्ह रिलेशन. कोण 2 व्हेरिएबल मध्ये पॉझिटिव्ह रिलेशन आहे? कोणती 2 व्हेरिएबल आहेत ही? कोणाचं रिलेशन होतं वरती दाखवलेलं तुम्हाला? एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट अँड सेल. एम्प्लॉयमेंट अँड सेव्हिंग. एक्सपेक्टेड सेल्स अँड एम्प्लॉयमेंट. एडीएफ आणि एन म्हणजे एम्प्लॉयमेंट, लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. राहील लक्षात? सो एडीएफ ऍग्रीगेट डिमांड फंक्शन म्हणजेच एक्सपेक्टेड सेल्स रिसिट्स बाय एंटरप्रेन्युअर्स, हे कशाच्या बरोबर रिलेट केलंय? लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. सो जर समजा लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट वाढली तर तुमचं ऍग्रीगेट डिमांड फंक्शन म्हणजे तुम्हाला मिळणारा रेव्हेन्यू वाढत जातो असं म्हणायचं यांना. ओके, सो त्याच बेसिसवर आता आपण खाली बघणार आहोत, ज्याचं खाली म्हणजे पुढचा पार्ट बघणार आहोत ज्याचं नाव आहे ASF, that is aggregate supply function. Okay, aggregate supply function refers to the schedule representing minimum amounts of sales proceed or revenue which must be expected to be received by entrepreneur class from the sales of output resulting from various levels of employment. So aggregate supply functionचं पुन्हा एकदा लेवल ऑफ एम्प्लॉयमेंटशी रिलेशन लावलंय. काय रिलेशन हे की किती मिनिमम अमाऊंटच्या तरी मिळाल्याच पाहिजे. ओके, जर समजा तुम्ही ऍग्रीगेट डिमांड फंक्शनचं बघितलं, सॉरी मी तुम्हाला वरखाली करते हे असं, पण इट्स बेटर की आपण मागून सगळ्या शंका क्लिअर करत आलो. ऍग्रीगेट डिमांड फंक्शनचं तुम्ही बघितलं तर या शब्दात सगळा चेंज आहे. मॅक्झिमम सेल प्रोसेस म्हणजे जास्तीत जास्त मला किती मिळतील असं जेव्हा जे एक्सपेक्ट केलं जातं एंटरप्रेन्युअर कडून, तेव्हा ते एडीएफ असतं. याच्या उलट जेव्हा आपण मिनिमम सेल प्रोसीड किती असतील, मिनिमम अमाऊंट ऑफ सेल प्रोसीड असं जेव्हा असेल तेव्हा ते ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन होतं. तुमच्या लक्षात येत आहे 2 फंक्शन मधला फरक? नक्की यस मॅम. सांगा मला, एडीएफ ऍग्रीगेट डिमांड फंक्शन मध्ये सेल प्रोसीड कसे असतात? मॅक्झिमम की मिनिमम? मॅक्झिमम. व्हेरी गुड. मॅक्झिमम. आणि उलट ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन मध्ये झकास. So in other words, aggregate supply function is a schedule representing various aggregate supply prices at various level of employment. म्हणजे सप्लाय कोणत्या प्राइसने केला जाईल वेगवेगळ्या लेव्हलच्या एम्प्लॉयमेंटला. हे मगाशी आपण काय बघितलं की किती मोठ्या म्हणजे आता ऍग्रीगेट डिमांड प्राइस काय असेल त्या पर्टिक्युलर लेवल ऑफ एम्प्लॉयमेंटला.
तुमच्या लक्षात येत आहे की असं का म्हटलं जातं मिनिमम आणि मॅक्झिमम? असा विचार करा, मी सेलर आहे, तुम्ही बायर आहात. सो मी अशा प्रकारची प्राइस लावेन सेलर म्हणून की जी तुम्ही घेऊ शकाल, आणि तुम्ही अशा प्रकारची प्राइस मागाल, बोली मागाल की ज्या प्राइसला तुम्ही खरेदी करू शकाल. इथपर्यंत तुमच्या लक्षात येत आहे हे तत्व? Yes, ma'am. मग मला सांगा, तुम्ही असे किती पैसे द्याल की तुम्ही तुमच्या खिशातले, तुम्हाला एक ड्रेस प्रचंड आवडलाय किंवा तुम्हाला एक बॅट MRF ची असते, त्याच्यावर सचिन तेंडुलकरची सही आहे, विराट कोहलीची सही आहे, धोनीची सही, सगळ्यांच्या सह्या त्याच्यावर केलेल्या आहेत त्यांनी स्वतःच्या पेनाने. अशी बॅट आहे किंवा एक अत्यंत सुंदर अशी शूजची पेअर आहे किंवा बॅगची पेअर, तुम्हाला जे सगळ्यात आवडत असेल ती वस्तू असं कन्सिडर करा, आणि ती वस्तू तुम्हाला घ्यायचीच आहे. तर तुम्ही तुमच्या पाकिटातली असं म्हणता का माझ्या तुमच्या पाकिटात एक साधारण 2000चं 10 नोटांचं बंडल आहे. वाव, तेवढे पैसे रे, आय कॅन इमॅजिन दॅट. सो 2000चं 10 सॉरी किती मी म्हटलं, 10 नोटा आहेत 2000च्या, राईट, म्हणजे 20,000 रुपये. सो मला सांगा, तुम्ही पहिल्यांदा पैसे काढून देताना मला देण्यासाठी मी तुम्हाला विकते, किती पैसे काढून द्याल? किती काढायचा विचार करा? 2000 की एक नोट. एक्झॅक्टली, 2000ची एक नोट. आणि काय वेड्यात का? बॅट बघा, कुणाकुणाच्या सह्या आहे त्याच्यावर. किंवा असा विचार करा, नीरज चोप्रा ज्याने आपल्यासाठी एवढं मोठं भारी पदक जिंकलं, गोल्ड मेडल, आणि ही इज अ ऑसम स्पोर्ट्स पर्सन, राईट. सो त्याचा भाला किंवा त्याच्या भाल्याचं टोक असं वगैरे जर मी तुम्हाला विकायला दिलं, तर मला सांगा, मी असं वेड्यात का तुम्ही? काय संबंध, काय एवढे कमी पैसे? मग तुम्ही काय कराल? एक और नोट निकालेंगे. करेक्ट. आणि असं करत करत तुमचं बजेट, तुमच्या पाकिटात किती आहे? 10 नोटा. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या मॅक्झिमम नोट पर्यंत पोहोचत नाही, 10व्या नोटेपर्यंत, तुम्ही ठीक आहे हे घ्या इथपर्यंत पोहोचाल की नाही? Yes. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही तुमची मॅक्झिमम कपॅसिटी वापराल एखादी गोष्ट खरेदी करताना. हेच ड्रेसच्या बाबतीत होणार, हेच शूजच्या बाबतीत होणार, हेच गाडीच्या बाबतीतही होणार. आणि मी तरी असं म्हटलं, काय ह्याची काही किंमत आहे का? मग तुम्ही म्हणणार, नाही आता मला नाही खरेदी करायचंय, माझं बजेट नाहीये तेवढं. बरोबर? म्हणजेच लक्षात घ्या, जोपर्यंत ती मॅक्झिमम पॉइंटवर तुम्ही पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्ही खरेदीची क्षमता ठेवता. आणि म्हणून ADF, कारण डिमांडर म्हणजे तुम्ही आहात आता या क्षणी, म्हणून आपण मॅक्झिमम गोष्टीबद्दल बोलतोय. वेरॅज सेलर त्याची खूप उंच, म्हणजे मी सांगतानाच म्हणेन 40,000, मी म्हणाल काय हे 2000 घ्या, मग मी म्हणेन नाही ठीक आहे 38,000, मग तुम्ही म्हणाल 4000 घ्या, आणि असं म्हणून आपण 20,000च्या लेवलला येऊ. म्हणजे सेलर मॅक्झिमम कडून मिनिमम कडे येतो आणि बायर मिनिमम कडून मॅक्झिमम कडे येतो. आणि म्हणून ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन तुम्हाला मिनिमम गोष्टींबद्दल सांगतं, वेरॅज ऍग्रीगेट डिमांड फंक्शन मॅक्झिमम गोष्टींबद्दल सांगतं. तुमच्या लक्षात येतं ह्याच्या मागचं लॉजिक? Yes, ma'am. आर यू Yes, सॅटिस्फाईड जे तुमच्या डोक्यात शिरलंय त्याच्याबद्दल? Yes, ma'am. उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं की ADF आणि Yes, ASF ma'am. मधला फरक काय आहे, तर तुम्ही सांगू शकाल तो? Yes, ma'am. व्हेरी गुड. सो आपण हे फंक्शन बघतोय, ASF इज फंक्शन ऑफ N, दॅट इज ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन इज अ फंक्शन ऑफ लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. आता कसं आहे, पुन्हा लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स इन लॅक्स आहे, आणि ऍग्रीगेट सप्लाय प्राइस इन क्रोर्स आहे. सो पहिल्या 1 लाख वर्कर्सना आपल्याला 100 crores रेव्हेन्यू मिळेल असं वाटतंय. दुसऱ्याला 200, तिसऱ्याला 300, चौथ्या 4 लाखाला 400, 5 लाखाला 500 आणि 6 लाखाला 600. म्हणजे थोडक्यात हे सुद्धा अपवर्ड स्लोपिंगच फंक्शन आहे खरं सांगायचं तर, असं आपल्याला वाटतंय ना या क्षणी. बघूया त्याचं पुढे काय एक्सप्लेनेशन दिलंय. The above schedule shows for each alternative level of employment how much minimum sales proceed must raised by the entrepreneurial class to undertake the level of employment. It can be seen that to employ 1 lakh workers during year, entrepreneur should expect to get minimum of rupees 100 crores from the economy by selling the resulting output.
Similarly, for 2 lakh workers to be employed, the minimum expected sales proceed is rupees 200 crores and so on and so forth. But when the economy reaches to the level of employment, 6 lakhs workers, full employment, म्हणजे इथे आता वर्कर्स अवेलेबलच नाहीयेत आपल्याला, 6 लाख बस, याच्या पुढे एकही वर्कर काम करू शकणार नाही. सो या पॉइंटला द ऍग्रीगेट सप्लाय प्राइस कंटिन्यूज टू राईज, इन्क्रीज, बट देर इज नो फर्दर इन्क्रीज इन लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. म्हणजे यावेळी काय होतं की आपली जी ऍग्रीगेट सप्लाय प्राइस आहे ती वाढतच राहते, पण वर्कर्सचं म्हणजे एम्प्लॉयमेंट वाढत नाही. येतंय लक्षात? ज्याला आपण सिम्पली भाववाढ असं म्हणू शकतो. त्यात आउटपुट वाढत नाही पण भाव वाढत जात. सो याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं दिलंय बघा. ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन मे बी रिप्रेझेंटेड ग्राफिकली ऍज पर द फिगर गिवन बिलो. सो एक्स ऍक्सिस वरती काय आहे? एम्प्लॉयमेंट आपण बघितलं. वाय ऍक्सिस वर आहे मिनिमम सेल्स रिसिप्ट्स इन्कम, म्हणजे ज्याला आपण ASP असं म्हणू शकतो, ऍग्रीगेट सप्लाय प्राइसेस. मगाशी आपण वाय ऍक्सिस वर ADP बघितलं होतं, आता आपण ASP बघणार आहोत. ओके, या दोघांचं जे कंबाईंड आउटपुट आपल्याला मिळतंय तर ते ASF. मिनिममचं असेल तर ASF, मॅक्झिममचं असेल तर काय? ADF. सो लक्षात घ्या, रिलेशन ADP आणि एम्प्लॉयमेंट आहे तर आपल्याला ADF मिळेल. रिलेशन ASF आहे आणि एम्प्लॉयमेंट आहे AS काय सप्लाय ना, सो आपल्याला ASF मिळेल. सो मिनिमम सेल प्रोसीड वाय वर दिसतात. द कर्व ASF रिप्रेझेंट्स ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन. ASF मधनं आपल्याला ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन दिसून येतं. It starts from the origin because when there is no employment, the total cost will be zero. So मगाशी जर तुम्ही बघितलं तर आय डोंट नो त्यांनी कुठल्या प्रकारे कर्व दिलाय, मला एक्झॅक्टली लक्षात. सो मगाचं फंक्शन 0 वरनं सुरू झालं नव्हतं आणि त्याचं कारणही असं आहे की जोपर्यंत काही बनत नाही तोपर्यंत आपण प्रोसीड करूच शकत नाही. वेअरॅज सेल प्रोसीड, वेअरॅज इथे बघताना त्यांनी कसं म्हटलंय की ऍट द पॉइंट जेव्हा आपल्याकडे एम्प्लॉयमेंट नाहीच आहे तेव्हा कुठल्याही प्रकारचं सेल प्रोसीड होणारच नाही. सो दॅट्स वाय वी आर स्टार्टिंग ऍट द पॉइंट 0. सॉरी, वी आर स्टार्टिंग ऍट द पॉइंट 0. ए पॅनेल मध्ये म्हणजे डाव्या बाजूच्या फिगर मध्ये आपण बघू शकतो की लिनियर ASF आहे, म्हणजे रेषेत दिसणारा. प्लीज ड्रॉ दिस डायग्राम, इट विल बी इझी फॉर यू. प्लीज पट्ट्या पेन्सिली घेऊ नका, नुसतं तुमच्या अंदाजासाठी घ्या. एक्स ऍक्सिस काढा, वाय ऍक्सिस काढा. एक्स ऍक्सिस वर काय ते बघा, वाय ऍक्सिस वर काय ते बघा आणि त्याप्रमाणे साधी रेष काढून बघा. पहिल्या पॅनेल मध्ये ही लिनियर कर्व आहे म्हणजे रेषेतला कर्व. वी हॅव अज्युम्ड अ कॉन्स्टंट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन विथ इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट. आपण जेव्हा एम्प्लॉयमेंट वाढवतोय तेव्हा आपल्या प्रोडक्शनची कॉस्ट म्हणजे प्रोडक्शन करण्यासाठी आलेला खर्च समान राहील असं अझम्पशन केल्यामुळे आपल्याला हा लिनियर कर्व दिसतो. Whereas ASF curve slopes upward from left to right. डावीकडून उजवीकडे जाणारा अपवर्ड कर्वच आहे. काय इंडिकेट करतो तो की एम्प्लॉयमेंट इन्क्रीजेस, द ऍग्रीगेट सप्लाय प्राइस ऑल्सो रायझेस. जशी जशी एम्प्लॉयमेंट वाढत जाते तशी तशी मिनिमम सेल प्रोसीडचं असलेलं व्यापाऱ्यांचं एक्सपेक्टेशन सुद्धा राईज होत जातं. सो इफ एम्प्लॉयमेंट इन्क्रीजेस, ऍग्रीगेट सप्लाय प्राइस विल ऑल्सो इन्क्रीज. ऑल्सो ऍग्रीगेट डिमांड प्राइस विल इन्क्रीज. सो ह्या दोन्ही गोष्टी वाढत चालल्या आहेत, ADF आणि ASF. ओके, सो असं नाहीये उलट आपण जसं बघत असतो नेहमी की डिमांड सप्लायच्या लॉ मध्ये सप्लाय कर्व अपवर्ड आहे, डिमांड कर्व डाऊनवर्ड आहे, म्हणजे तर तसं नाहीये इथे. इथे दोन्ही कर्व्स आहेत ते अपवर्ड स्लोप करतात. सॉरी, बट इफ द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज चेंजिंग, म्हणजे जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुमची चेंज होत गेली तर आपण असं म्हणू शकतो की मग लिनियर कर्व राहणार नाही तर तो नॉन लिनियर कर्व होईल. ओके, तरीही तो अपवर्ड स्लोपिंगच राहील, त्याचा स्लोप बदलणार नाहीये. बट देन इट विल लुक लाईक अ पॅनल B, म्हणजे B शेप मध्ये जसा दिसतोय ना तसा तो दिसेल. तुम्ही होपफुली डायग्राम काढल्यात आणि तुम्हाला मला ते दाखवायच्यात. ओके, सो आय एम जस्ट अंडरलाइनिंग इट. सो ज्यांना लेक्चर सोडून जायचं ते पटकन निघून जाऊ शकतात, मी तुम्हाला दाखवायला लावणार आहे.
So indeed, the aggregate supply price is correlative with the employment level in any case. म्हणजे aggregate supply price जी आहे ती correlative आहे employment levelच्या. However, the aggregate supply function ASF curve will become perfectly inelastic at a point where the economy is full employment level. म्हणजे तुम्हाला हा जो उभा तुम्हाला प्रश्न पडायला हवा पण तो पडला नाहीये, पण तरी मी सांगते Z to ASF असा जो वर स्ट्रेट जाणारा कर्व आहे किंवा इकडे सुद्धा जो स्ट्रेट गेलेला कर्व तुम्हाला दिसतोय तो कशामुळे, तर ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट Z हा पॉइंट फुल एम्प्लॉयमेंट पॉइंट आहे. जेव्हा इकॉनॉमी फुल एम्प्लॉयमेंट पॉइंटला पोहोचते त्यानंतर कुठल्याही प्रकारे सप्लायची वाढ होत नाही आणि म्हणून सप्लाय इनइलास्टिक होतो. म्हणजे तुम्ही आता कितीही एम्प्लॉयमेंट वाढवा तो कर्व पुढे जाणार नाही आणि म्हणून तो स्ट्रेट वर जातो, पुढे जात नाही, स्ट्रेट वर जातो. ओके, म्हणून तुम्हाला हे दाखवलेलं आहे की वेर ऍट द फुल एम्प्लॉयमेंट लेवल इट बिकम्स परफेक्टली इनइलास्टिक. Thus, at the full employment level, aggregate supply function will be a vertical straight line. Suppose in our illustration, the economy reaches full employment when all its 6 lakhs, when 6 lakhs workers employ झाले की आपण full employment level ला supposedly पोहोचलोय, then aggregate supply curve will become vertical at the point of Z or point Z or Z as shown in the figure. So त्या Z point ला कर्व बदलेल आणि वर्टिकल म्हणजे स्ट्रेट वरती जायला लागेल. ओके, दॅट मीन्स द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट कॅनॉट एक्सीड N लेवल. म्हणजे आता ह्याच्या नंतर आपली एम्प्लॉयमेंट लेवल 6 लाखाच्या वर इन्क्रीज होऊ शकणार नाही. ऍग्रीगेट सप्लाय प्राइस वाढत राहील पण एम्प्लॉयमेंट वाढणार नाही. Whatever the expectation of minimum sales proceeds, ASF curve shows that after point Z, any increase in sales receipt cannot increase the level of employment. म्हणजे कुठल्याही प्रकारे प्रयत्न केला तरीही आता आपली एम्प्लॉयमेंट लेवल वाढू शकणार नाही. सो तुमच्या या दोन गोष्टी या कर्व मधल्या लक्षात आल्यात. पहिली गोष्ट, तो लिनियर असू शकतो जर समजा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉन्स्टंट असेल. जर प्रोडक्शन कॉस्ट कॉन्स्टंट नसेल देन इट विल बी नॉन लिनियर. तरीही याचा स्लोप कोणता असणार आहे सांगा बरं मला. अपवर्ड स्लोप. करेक्ट. आणि जेव्हा इकॉनॉमी फुल एम्प्लॉयमेंट लेवलला पोहोचेल तर त्या फुल एम्प्लॉयमेंट लेवल नंतर मात्र आपल्याला काहीही केलं तरीही असं बघा की एम्प्लॉयमेंट लेवल वाढणार नाही बिकॉज वी हॅव रिच्ड फुल एम्प्लॉयमेंट. आणि अशा वेळी तो कर्व कुठल्या डायरेक्शनला जाईल. Upward from करेक्ट, right. वर्टिकल डायरेक्शन अपवर्ड. करेक्ट, एक्झॅक्टली. सो हे लक्षात एकदा आलं की तुमच्या जवळजवळ थिअरी लक्षात यायला सुरुवातच होते. ओके, आणि मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या ती सहज लक्षात येईल. मी तुम्हाला अटेंडन्स शीट टाकते तुमची आजची. आजच्या तारखेवर प्लीज अटेंडन्स लावा आणि आपण पुढचा भाग किती लक्षात येतोय किती सोपा आहे ते बघूया. मला मी अटेंडन्स शीट टाकले. बाय द वे, शक्य झालं तर प्लीज कीप सबस्क्रायबिंग. कारण आपण इतकं छान भरपूर शिकत असतो, तुम्ही इतकी छान उत्तरं देत असता. मला असं वाटतं की भरपूर लोकांपर्यंत ते पोहोचावं सो दॅट त्यांना जर ते शिकायला मिळत नसेल तर त्यांना ते कळेल ना. ओके, सो आता आपण हे बघितलंय की एडीएफ आणि एएसएफ हे दोन पॉइंट आहेत जे आपण डिटरमाइन केले. पॉइंट नाही, कर्व फंक्शन्स. बरोबर, आपण त्याच्याबद्दलच्या काय म्हणू फीचर्स पाहिली. तुम्हाला आठवत आहे आपण जेव्हा इफेक्टिव्ह डिमांड बद्दल बोलत होतो तेव्हा आपण असं म्हटलं होतं की इफेक्टिव्ह डिमांड आपल्याला कधी सापडेल, जेव्हा एडीएफ ऍग्रीगेट डिमांड फंक्शन विल बी इक्वल टू एएसएफ ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन. तुमच्या लक्षात येत आहे नक्की की तुम्ही सगळेजण अटेंडन्स लावताय. येस मॅम. ओके, सो आता असा विचार करा की काय लिहिलं इथे. द इंटरसेक्शन ऑफ ऍग्रीगेट डिमांड फंक्शन विथ द ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन डिटरमाइन्स इक्विलिब्रियम लेवल ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट.
म्हणजे जेव्हा आपण एखाद्या इंटरसेक्शनला पोहोचलेले असतो तेव्हा इंटरसेक्शन मध्ये आपल्याला समजून येतं की ऍग्रीगेट डिमांड फंक्शन इज इक्वल टू ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन. दॅट मीन्स आपल्याला आपला इक्विलिब्रियम पॉइंट मिळालाय जिथे इन्कम आणि एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम मध्ये आहेत. त्याला त्या पॉइंटला इफेक्टिव्ह डिमांड म्हणतात. सो ह्या पॉइंटवरती भरपूर गोष्टी घडल्यात. पहिली गोष्ट एडीएफ आणि एएसएफ एकमेकांना इन्क्रीज झालेत, इंटरसेक्ट झालेत. त्यानंतर एडीएफ इक्वल टू एएसएफ झालंय. तिसरी गोष्ट इन्कम आणि एम्प्लॉयमेंटचा इक्विलिब्रियम मिळालाय आणि त्याच पॉइंटला इफेक्टिव्ह डिमांड असं म्हटलंय. 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या बरोबर. एडीएफ एएसएफ इंटरसेक्ट झालेत, इंटरसेक्ट झाल्यामुळे ते एकमेकांना इक्वल झालेत. त्याच पॉइंटला इन्कम एम्प्लॉयमेंटचा इक्विलिब्रियम क्रिएट होतो आणि तीच आपली इफेक्टिव्ह डिमांड आहे. केन्सच्या मते इफेक्टिव्ह डिमांड इज डिटरमाइंड बाय द इंटरॅक्शन बिटवीन ऍग्रीगेट डिमांड फंक्शन अँड ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन. ऑब्विसली इंटरॅक्शन एकमेकात झालेलं कनेक्शन याच्यामुळे एडीएफ आणि एएसएफचं जे कनेक्शन आहे त्यातून आपल्याला इफेक्टिव्ह डिमांड डिटरमाइन करता येते. The aggregate supply schedule represents costs involved at each possible level of employment, and the aggregate demand schedule represents expectation of maximum receipts of the entrepreneurs at each possible level of employment. So minimum आणि maximum या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन ज्या पॉइंटला होतं त्या पॉइंटला आपण म्हणतोय इफेक्टिव्ह डिमांड, कारण तिथे ऍक्च्युअल सेल आणि बाय प्रोसिजर होते किंवा ट्रान्झॅक्शन घडून येतं at that particular level of employment. If thus follows that so long as receipts exceeds cost, म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे रिसीट म्हणजे इन्कम हे कॉस्ट पेक्षा मोठं आहे, the level of employment will go increasing. जोपर्यंत आपलं इन्कम मोठं आहे एक्सपेंडिचर पेक्षा आपली एम्प्लॉयमेंट वाढत जाईल. The process will continue till receipts become equal to cost. ही प्रोसेस कुठपर्यंत चालू राहील, जोपर्यंत आपलं रिसीट म्हणजे इन्कम किंवा रेव्हेन्यू हे आपल्या कॉस्टच्या इक्वल होईल. बट वेन कॉस्ट एक्सिड्स रिसीट्स म्हणजे ज्या क्षणी आपली कॉस्ट वाढेल, इन्कम कमी होईल, आपली एम्प्लॉयमेंट लेवल टेंड टू डिक्रीज, म्हणजे कमी होऊन जाईल एम्प्लॉयमेंट. थोडक्यात असा विचार करा, जोपर्यंत मला फायदा मिळतो मी वर्करला हायर करेन. कधीपर्यंत? जेव्हा मी ना नफा ना तोटा पर्यंत आहे. पण जर मला तोटा व्हायला लागला तर मी सांगेल ना वर्करला की मला तुझ्या सॅलरीचेच द्यायला पैसे नाही, प्लीज दुसरा जॉब शोध. राईट. सो हेच लॉजिक इथे पण आहे की तोपर्यंत लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट वाढेल जोपर्यंत आपलं रिसीट इन्क्रीज कॉस्ट. रिसीट इक्वल्स कॉस्ट, आपण इक्विलिब्रियम वर पोहोचलो, त्या पॉइंट नंतर मात्र आपली लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट कमी होईल, कारण आता कॉस्ट इज इन्क्रीजिंग ऍज कम्पेअर्ड टू रेव्हेन्यू ऑर रिसीट. तुमचं ही लॉजिकल पॉइंट लक्षात आला आणि हाच लॉजिकल पॉइंट या टेबलमध्ये पण दाखवलाय. तुम्ही बघा पुन्हा एकदा वर्कर्स इन लॅक्स आहेत, ऍग्रीगेट सप्लाय प्राइस एएसपी दाखवली आहे आणि ऍग्रीगेट डिमांड प्राइस एडीपी दाखवली. हे दोन्ही जे 3 कॉलम दिसत आहेत ते आपण वरती पाहिले. इथे पुढच्या कॉलम मध्ये कंपॅरिझन दाखवलंय. इथे 100 तुमची ऍग्रीगेट डिमांड फंक्शन आहे, इथे चुकून एडीएफ दिलंय. ओके, इट इज एएसएफ. सो ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन 100 आहे, एडीएफ 175 आहे, म्हणजेच एडीएफ इज ग्रेटर दॅन एएसएफ. बरोबर. सेम वे टिल 200-250 एडीएफ मोठा, 300-325 एडीएफ मोठा. पण तुम्ही बघू शकता त्या दोघांमधला डिफरन्स कमी होत आला. इकडे 4 लाख वर्कर्सना 400 दिसून येतं, सेम आहे, इक्वल टू पॉइंट ऑफ इक्विलिब्रियम. आपण बघू शकतो डायरेक्शन ऑफ चेंज इन एम्प्लॉयमेंट, तर ही एम्प्लॉयमेंट वाढतीये पहिल्या 3 इक्विलिब्रियम कॉन्स्टंट राहील. त्यानंतर मात्र एएसएफ जे आहे ते 500, त्याच्या तुलनेत 475 एडीएफ आहे, म्हणजे एएसएफ इज ग्रेटर दॅन एडीएफ. पुन्हा 600-550 म्हणजे एएसएफ ग्रेटर दॅन एडीएफ. इथे लिहिलंय एडीएफ इज लेस दॅन एएसएफ. सेम मिनिंग, म्हणजेच तुमची एम्प्लॉयमेंट लेवल कमी होईल. सो तुमच्या हे टेबल जर लक्षात आलं असेल तर प्लीज स्क्रीनशॉट मारून ठेवा. याच्या पुढचं आपण पुढच्या लेक्चरला उद्याच्या बघूया. शक्य झालं तर मी उद्या एक एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे, शक्य झालं तर याला जोडून एक 10-15 मिनिटं, पण आपण त्याबद्दल उद्या विचार करूया. ओके, आजसाठी इथेच थांबूया. प्लीज रेस्ट वेल, डू वेल, स्टडी हार्ड अँड स्मार्ट. आणि आपण भेटूया लवकरच अशी आशा करू. बाय, हॅव अ नाईस डे.